तुम्हाला माहित आहे का, तुम्ही फक्त सामान खरेदी करत नाही तर त्याबरोबर टॅक्सही भरताय आणि तो भरणारा टॅक्स म्हणजे जीएसटी। बाजारात गेल्यावरती तुम्ही मोबाईल खरेदी केला, चप्पल खरेदी केली, पिशवी खरेदी केली, या सगळ्यावरती तुम्हाला जीएसटी भरावी लागते। बिलावरती जीएसटी पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की हा जीएसटी प्रकार तरी काय आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की जीएसटी म्हणजे काय, इनपुट जीएसटी म्हणजे काय, आउटपुट जीएसटी म्हणजे काय, जीएसटी इन म्हणजे काय, जीएसटी एन म्हणजे काय, जीएसटीचे प्रकार किती असतात, जीएसटीचे स्लॅब काय असतात म्हणजे कोणत्या वस्तूवरती किती टॅक्स आकारला जातो, जीएसटी काउन्सिल काय असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का जीएसटी भरला नाही तर कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई होते। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे। तर चला या व्हिडिओची सुरुवात करूया। जीएसटीचा फुल फॉर्म होतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। याबद्दल खूप मोठं वाक्य फेमस आहे, ते म्हणजे एक देश एक टॅक्स। पण तसं आहे का, तर अजिबात सुद्धा नाही। हे एक अर्ध सत्य आहे। आपल्या देशामध्ये दोन प्रकारचे टॅक्स भरावे लागतात, एक आहे इनडायरेक्ट टॅक्स आणि दुसरा आहे डायरेक्ट टॅक्स। डायरेक्ट टॅक्स म्हणजे उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जी वस्तू आपण खरेदी करतो त्यावर टॅक्स भरतो, याला इनडायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं, त्याला जीएसटी सुद्धा म्हटलं जातं। जीएसटी येण्याआधी खूप मोठा गोंधळ होता। 17 वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स भरावे लागत होते, त्यामध्ये सेल्स टॅक्स, कस्टम्स टॅक्स, वॅट आणि बरंच काही होतं। या सगळ्यांना एकत्र करून जीएसटी हे नाव देण्यात आलं, आणि यानंतर सरकारने स्लोगन दिलं की आम्ही एक देश एक टॅक्स केलेला आहे। पण विचार करा, जीएसटी भरल्यावर सुद्धा आपल्याला डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स भरावा लागतो, तर एक देश एक टॅक्स कसं काय होऊ शकतं? म्हणून म्हटलं हे एक अर्ध सत्य आहे। जीएसटी हा कोणाला भरावा लागतो? पहिली गोष्ट, ज्याचा टर्नओव्हर 40 लाखापेक्षा जास्त आहे अशा सर्वांना जीएसटी भरावा लागतो। मी टर्नओव्हर बद्दल बोलतोय, प्रॉफिट बद्दल बोलत नाही। तुमचं प्रॉफिट 0 रुपये असलं तरी सुद्धा तुम्हाला जीएसटी भरावा लागतो। दुसरी गोष्ट, जर का तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्ही 1 रुपयाचं जरी सामान विकलं तरी तुम्हाला जीएसटी भरावा लागतो। तिसरी गोष्ट, जर का तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सामान विकत असाल, जसं की फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, झोमॅटो असेल, तिकडे तुम्ही 10 रुपयाची जरी वस्तू विकली तरी सुद्धा तुम्हाला जीएसटी भरावा लागतो। सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी जीएसटी हा कंपल्सरी आहे। याच्यामध्ये एक अपवाद आहे, जी डोंगराळ ठिकाणी राज्य आहेत म्हणजे जिकडे लोकसंख्या कमी आहे अशा ठिकाणी जीएसटीचा स्लॅब हा खूप कमी आहे। जसं की अरुणाचल प्रदेशमध्ये जीएसटीचा स्लॅब हा 20 लाख आहे, म्हणजे 20 लाख टर्नओव्हर असेल तर तिकडे जीएसटी भरावा लागतो। जीएसटीचे एकूण 4 प्रकार आहेत। सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी, एचजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी, यूटी जीएसटी म्हणजे युनियन टेरिटरी जीएसटी, आयजीएसटी म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी। सगळ्यात आधी आपण सीजीएसटी आणि एचजीएसटी म्हणजे काय हे समजून घेऊया। समजा तुमचं महाराष्ट्रात दुकान आहे आणि तुमचं प्रोडक्ट तुम्ही महाराष्ट्रातच विकताय, म्हणजे तुमचा एकाच राज्यात व्यवसाय चालतो, अशा वेळेस जीएसटी 2 भागात दिली जाते। अर्धा भाग केंद्र सरकारला म्हणजे सीजीएसटी आणि अर्धा भाग राज्य सरकारला म्हणजे एचजीएसटी दिली जाते। समजा 18% एवढा जीएसटी आहे तर 9% सीजीएसटी कट होतो आणि 9% एचजीएसटी कट होतो। आता आपण यूटी जीएसटी समजून घ्या। समजा दुकान केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे, जसं की दिल्ली, पुडुचेरी, जम्मू काश्मीर, अशा वेळेस एचजीएसटी लागत नाही, त्याऐवजी यूटी जीएसटी लागतो। याचं स्ट्रक्चर सुद्धा सेम असतं। अर्धा भाग केंद्र सरकारला म्हणजे सीजीएसटी, अर्धा भाग युनियन टेरिटरीला म्हणजे यूटी जीएसटी। उदाहरणार्थ तुमचं दिल्लीमध्ये दुकान आहे आणि तुम्ही दिल्लीमध्ये सामान विकताय, तर अशा वेळेस सीजीएसटी प्लस यूटी जीएसटी लागते। चौथा आणि सगळ्यात गोंधळात टाकणारा प्रकार म्हणजे आयजीएसटी। यामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सामान विकले जाते। समजा मुंबईमध्ये कपडे बनत आहेत आणि ते कपडे बिहारमध्ये विकले जातात, अशा वेळेस आयजीएसटी म्हणजेच इंटिग्रेटेड जीएसटी लागते। समजून घ्या, यामध्ये सीजीएसटी नाही, एचजीएसटी नाही, यूटी जीएसटी नाही, तर आयजीएसटी लागते। उदाहरणार्थ समजा 18% एवढी जीएसटी लागते, तर केंद्र सरकार आयजीएसटी मध्ये संपूर्ण जीएसटी त्यांच्याकडे घेते। त्यांच्याकडे जीएसटी आल्यानंतर केंद्र सरकार स्वतःचा हिस्सा 9% जीएसटी त्यांच्याकडे ठेवते आणि राहिलेली 9% एवढी जीएसटी ज्या राज्यात सामान विकलं गेलं त्यांना देते। आयजीएसटीला डेस्टिनेशन जीएसटी सुद्धा म्हटलं जातं, कारण ज्या राज्यामध्ये माल पोचला जातो त्याच राज्यात माल विकला जातो, म्हणून त्या राज्याला त्या जीएसटीचा फायदा होतो। उदाहरणार्थ मुंबईमध्ये कपडे बनलेले जर का बिहारमध्ये विकले तर बिहार राज्याला त्याचा फायदा होतो, कारण बिहार राज्यामध्ये ग्राहकाने त्या वस्तूची खरेदी केलेली आहे। महाराष्ट्राला फायदा काय होतो, तर महाराष्ट्रामध्ये त्या कपड्याची निर्मिती झालेली आहे, तर महाराष्ट्राला रोजगार मिळतो,
म्हणजे दोन्ही राज्याला एकत्र फायदा होतो, म्हणून जीएसटी खूप जास्त फायद्याचे आहे. जीएसटीचा फायदा सर्व राज्याला होतो. समजा मुंबईमध्ये एखादी वस्तू 100 रुपयाला भेटते, ती दिल्लीमध्ये पण 100 रुपयाला भेटेल, बिहारमध्ये सुद्धा 100 रुपयाला भेटेल. जर का प्राइसमध्ये थोडाफार फरक झाला असेल तर तो रिटेलरच्या मर्जीमुळे झाला असेल. बाकी जो जीएसटी रूपी टॅक्स द्यायला लागतो तो सगळ्या जागेवरती एकसारखाच घेतला जातो. म्हणून जीएसटी एवढी साधी, सरळ आणि सोपी आहे आणि याचा वापर सुद्धा अशाच पद्धतीने केला जातो. जीएसटीचे कन्सेप्ट आहे ते लोकांना खूप जास्त गोंधळात टाकतं, ते म्हणजे इनपुट जीएसटी आणि आउटपुट जीएसटी. पण थांबा, इकडे घाबरून जायचं काहीच कारण नाही. मी तुम्हाला सर्व समजून सांगणार आहे, ते पण उदाहरणासकट. समजा एक दुकानदार आहे, त्याने एका कंपनीतून 100 रुपयाचा माल खरेदी केला, त्यावरती 10% जीएसटी लागला, म्हणजे त्याने 110 रुपयाला तो प्रोडक्ट खरेदी केला. म्हणजेच काय, 10 रुपये त्याने इनपुट जीएसटी भरला. म्हणजे जो सामान खरेदी करताना भरावा लागतो तो त्याला इनपुट जीएसटी असं म्हटलं जातं. काही दिवसांनी त्याने तो प्रोडक्ट विकायला काढला, त्याच्यामध्ये त्याने स्वतःचं 40 रुपये एवढं प्रॉफिट जोडलं. 40 रुपये प्रॉफिट जोडल्यानंतर त्या प्रोडक्टची किंमत 150 रुपये झाली आणि त्या प्रोडक्टवरती त्याला परत 10% एवढा जीएसटी मिळाला. त्यामुळे त्या प्रोडक्टची किंमत 165 रुपये झाली आणि त्याला त्यामध्ये 15 रुपये एवढा जीएसटी मिळाला. त्याला 15 रुपये जो जीएसटी मिळालेला आहे त्याला आउटपुट जीएसटी अशी म्हटलं जातं. म्हणजे जे सामान विक्री करताना जीएसटी मिळतो त्याला आउटपुट जीएसटी असं म्हटलं जातं. आता या दोघांचा हिसाब कसा होतो, त्याने खरेदी करताना 10 रुपये जीएसटी भरला आणि विक्री करताना त्याला 15 रुपये एवढा जीएसटी मिळाला. म्हणजेच खरेदी करताना जो 10 रुपये जीएसटी मिळाला होता त्या विक्री केलेल्या 15 मधून मायनस करायचा. या दोघांना मायनस केलं तर उरले 5 रुपये, म्हणजे त्याला सरकारला 5 रुपये एवढा जीएसटी भरावा लागणार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जितका खरेदी करताना जीएसटी भरला आहे तितका विक्री केलेल्या जीएसटी मधून मायनस करायचा आणि राहिलेली अमाऊंट सरकारला टॅक्स रुपये भरायची. म्हणजेच काय, खरेदी करताना जो जीएसटी भरला त्याला इनपुट जीएसटी म्हणतात आणि विक्री करताना जो जीएसटी मिळाला त्याला आउटपुट जीएसटी असं म्हणतात. या दोन्हींना सबट्रॅक्ट करून जी अमाऊंट उरते तीच आपण टॅक्स रुपी भरतो. हीच आहे जीएसटी मधील साधी सिस्टीम, जी व्यापाऱ्यांना ट्रान्सपरंट बनवते आणि ग्राहकांसाठी सुद्धा फेअर आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की जीएसटी आर म्हणजे काय. जीएसटी आर म्हणजे जीएसटी रिटर्न. आता जीएसटी रिटर्न म्हणजे काय, तुम्ही व्यवसाय करताय आणि व्यवसाय करताना ग्राहकाकडनं जो जीएसटी जमा करून घेता तो जीएसटी सरकारला परत करणं, याला जीएसटी रिटर्न असं म्हटलं जातं. बरेच जण हे जीएसटी महिन्यातून 3 वेळा भरतात, तर बरेच जण हा जीएसटी महिन्यातून एकदा भरतात. सगळं काही सरकारच्या नियमानुसार चालतं. पण तुम्हाला यामध्ये टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुमचा अकाउंटंट असेल किंवा जीएसटी सल्लागार असेल, या सगळ्या गोष्टी पाहत असतो. तुम्ही एक साधी आणि सरळ गोष्ट लक्षात ठेवायची की जीएसटी आर म्हणजे आपल्याकडे जमा असलेला जीएसटी सरकारला जमा करणे, याचा साधा आणि सरळ अर्थ आहे. आतापर्यंत जीएसटी बद्दल तुम्हाला बरंच काही समजलं असेल, पण तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की नक्की जीएसटी मध्ये कोणते स्लॅब असतात आणि या स्लॅबमध्ये कोणत्या वस्तू असतात. तर चला मस्तपैकी समजून घेऊया. तर पहिला स्लॅब आहे तो म्हणजे 0%. यामध्ये सगळं काही फुकटात मिळतं. सरकार 1ही रुपया टॅक्स घेत नाही. त्यामध्ये विशेष करून अन्नधान्य, दूध, दही अशा महत्त्वाच्या वस्तू असतात. म्हणजे सगळ्या गरीब लोकांना परवडेल असा हा स्लॅब आहे. दुसरा स्लॅब आहे 5%. यामध्ये सरकार म्हणतं की थोडं तरी आम्हाला द्या ना. म्हणजे यामध्ये पॅकेटवाले अन्न पदार्थ असतात, त्यानंतर LPG गॅस असतो, अगरबत्त्या असतो, कोळसा असतो, असे अनेक आयटम या स्लॅबमध्ये येतात आणि सरकार यातून थोडा थोडा टॅक्स काढत असतं. तिसरा स्लॅब आहे तो म्हणजे 12%चा. यामध्ये सरकार म्हणते थोडं तरी आम्हाला जास्त द्या ना. यामध्ये काय येतं, कंडेन्स मिल्क येतं, खाण्यापिण्याचे थोडेसे ब्रँडेड पदार्थ येतात, ड्राय फ्रुट्स येतं. खाण्यापिण्याच्या वस्तू असल्यामुळे 12% स्लॅब सुद्धा लोकांना परवडेबल आहे. त्यामुळे लोक हे उत्सुकतेने घेतात आणि सरकार पण म्हणतं आमचा यामध्ये खूप जास्त फायदा होतोय, तर आम्हाला द्या ना. चौथा आणि महत्त्वाचा स्लॅब आहे तो म्हणजे 18%. यामध्ये सर्वात जास्त वस्तू येतात, जसं की हेअर ऑइल, टूथपेस्ट, चॉकलेट, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स असे बरेच आयटम यामध्ये येतात आणि यामध्ये 18% एवढा जीएसटी घेतला जातो. म्हणजे सरकारचा फायदाच फायदा. पाचवा आणि इंटरेस्टिंग स्लॅब आहे तो म्हणजे 28% जीएसटीचा. इकडे सगळे VIP आणि चैनीच्या वस्तू येतात. लक्झरी कार असतील, मोठ्या सीसीच्या इंजन बाईक्स असतील, त्यानंतर तंबाखू असेल, दारू असेल, या सगळ्यांवरती 28% एवढा जीएसटी लावला जातो आणि सरकार म्हणतो तुम्ही चैन करताय, मजा मारताय, तर आम्हाला सुद्धा थोडासा जास्त टॅक्स द्या ना, आम्ही पण चैन मारू आणि मजा मारू. अजून एक स्लॅब आहे तो म्हणजे 3% जीएसटीचा. हा खरं तर शाही लोकांसाठी बनवलेला स्लॅब आहे.
यामध्ये सोने, हिरे अशा मौल्यवान वस्तू असतात, महागड्या वस्तू असतात, पण टॅक्स मात्र यावरती 3% लागतो. याला सुद्धा कारण आहे. सोन्यासारखी वस्तू हा गरीब माणूस सुद्धा घेण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक मुलीच्या लग्नात बापाला सोनं घेण्याची खूप जास्त आवश्यकता असते, म्हणून अशा प्रकारचा स्लॅब लावलेला आहे आणि त्यामध्ये फक्त 3% एवढा सरकार GST घेत असतं. कसं आहे मित्रांनो, आपण काहीही खरेदी करताना कुठे ना कुठे सरकारला टॅक्स देत असतो. त्यामुळे सरकार आपल्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील असतं. गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येक जण टॅक्स हा देत असतं. कोणी डायरेक्ट टॅक्स देतंय तर कोणी इनडायरेक्ट टॅक्स देतंय. आपल्या देशाचं अजून एक दुर्भाग्य असं आहे की इकडे शिक्षणासाठी आणि औषधासाठी सुद्धा GST भरावा लागतो. म्हणजे ज्या गोष्टी खरं तर फ्री हव्या आहेत अशा गोष्टीवर सुद्धा सरकार टॅक्स घेत आहे. खरं तर आपल्या देशामध्ये हे सगळं उलटच चालतं. हे आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. आता सर्वात महत्त्वाचा आणि गोंधळात टाकणारा प्रकार म्हणजे GST इन आणि GST एन म्हणजे काय. सर्वात आधी GST इन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. GST इन म्हणजे GST आयडेंटिफिकेशन नंबर, यालाच आपण GST नंबर सुद्धा म्हणतो. हा नंबर 15 अंकी असतो. उदाहरणार्थ 1 हा 15 अंकी GSTचा नंबर आहे. यामध्ये 3 गोष्टी असतात. पहिली गोष्ट असते, सुरुवातीचे 2 अंक हे तुमच्या राज्याचा कोड दर्शवतात. जसं की महाराष्ट्रासाठी 27 हा कोड आहे. मधले 10 अंक जे आहेत ते तुमचा पॅन नंबर असतो. शेवटचे 3 अंक जे असतात ते GST सिस्टीमने दिलेला एक युनिक कोड असतो. म्हणजे काय, GST नंबर म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला सरकार या नंबरने ओळखत असतं. आता आपण GST एन काय आहे ते समजून घेऊया. GST एन म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नेटवर्क. हे पूर्णपणे GSTची जबाबदारी सांभाळत असतं. हे एक प्रकारचं नेटवर्क आहे जे ट्रान्झॅक्शन ट्रॅक करतं, तुम्हाला GST नंबर देतं आणि सर्व प्रकारचे रिटर्न्स फाईल जे आहेत ते मॅनेज करतं. म्हणजे काय, GST इन म्हणजे तुमचा GST नंबर आणि GST एन म्हणजे तुमचं GSTचं सर्व कारभार मॅनेज करणारं नेटवर्क आहे. GST बद्दल एवढं सगळं पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की हे सगळं नक्की कोण सांभाळतं. तर हे सांभाळते GST काउन्सिल. GST काउन्सिल म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल. यामध्ये एकूण 33 सदस्य असतात. तर ते कोण असतात पहा. GSTचे अध्यक्ष असतात ते म्हणजे देशाचे वित्तमंत्री. एक राज्य वित्तमंत्री असतो जो केंद्र सरकारचा भाग असतो. 28 राज्याचे वित्तमंत्री सुद्धा या कमिटीमध्ये आहेत. 3 केंद्रशासित प्रदेशाचे वित्तमंत्री सुद्धा या समितीचा भाग असतात. असे एकूण 33 सदस्य या समितीमध्ये असतात आणि हे सगळे निर्णय घेतात. ही समिती कोणते कोणते निर्णय घेत असते तर कोणत्या वस्तूवरती किती टॅक्स लावायचा, कोणती वस्तू स्लॅबमध्ये ठेवायची आणि कोणती वस्तू स्लॅबमधून काढायची, कोणत्या वस्तूचा टॅक्स कधी वाढवायचा आणि कोणत्या वस्तूचा टॅक्स कमी कधी करायचा आणि GSTच्या सर्व नियमामध्ये बदल सुद्धा हीच समिती करत असते. GST बद्दल एवढं सगळं जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की जर का GST भरलीच नाही तर नक्की काय होतं. GST हा सरकारचा टॅक्स आहे आणि टॅक्स नाही भरलं तर टॅक्स चोरी केला आहे असं समजलं जातं. समजा GST वेळेवरती नाही भरली तर वेगवेगळ्या प्रकारचे फाईन लागतात आणि GST भरलीच नाही तर त्यावरती कायदेशीर कारवाई होते. समजा 5 कोटीपर्यंतची जर का GST भरली नाही तर त्यावरती कायदेशीर कारवाई होते. 5 वर्षापर्यंत शिक्षा होते. त्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी सुद्धा अडथळा निर्माण होतो आणि त्यांची मालमत्ता सुद्धा जप्त केली जाऊ शकते. याआधी सरकार त्यांना 15 दिवसाची एक नोटीस देतं आणि नोटीसला जर का त्यांनी वेळेवर उत्तर नाही दिलं तर त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई केली जाते. यामुळे तुम्ही तुमचा GST रिटर्न भरला नसेल तर वेळेवर GST रिटर्न भरा आणि कायदेशीर कारवाई टाळा. जबाबदारीने वागा आणि देशाच्या प्रगतीमध्ये स्वतःचा हातभार लावा. तर अशा पद्धतीने GST बद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी पुढे अजून एक अशा प्रकारचा माहितीपूर्व व्हिडिओ बनवून तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.